मी एक स्वप्न पाहिलेलं स्वतःसाठी. मोठा झाल्यावर मी स्वयंपूर्ण असेल. शिक्षणात, नोकरीत किंवा व्यवसायात. मी कुणावरही अवलंबून नसेल. माझे स्वतःचे एक अस्तित्व असेल जे मी स्वतः निर्माण केलेलं असेल. आज मी जे काही आहे मला जाणीव आहे कोणी माझ्यासाठी काय केलंय आणि किती केलंय याची. विसरलो नाही मी. लहान होतो. घरी निसर्गाच्या कृपेने धनधान्य समृद्धी जरी असली तरी इतरांच्या सारखेच मलाही पुढे जायचे, मोठे व्हायचे होते. आणि मोठे होण्याचा एकच मार्ग तो म्हणजे शिक्षण. नवं काही घडवायचं म्हटलं तर प्रशिक्षण हवं. तेव्हा मी अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन स्वयंपूर्ण होण्याचा निर्णय घेतला. तेव्हा कुणासाठीच इंजिनिअरिंग हा विषय तितकासा आपुलकीचा नव्हता. इरिगेशन डिपार्टमेंट, रस्ते बांधकाम इतकाच काय तो इंजिनिअरिंगचा आणि सर्वसामान्यांचा संबंध. पण ते धरण, तो कालवा, तो बांध तेव्हा ज्यांनी घडवला, ज्या महत्त्वपूर्णतेने आणि जबाबदारीने त्या काळात ती बांधकामे झाली, त्याच पाण्यावर आपण अजूनही शेती करतो, सहकार फुलवतो. त्याच इन्फ्रास्ट्रक्चरवर आजही आपण अवलंबून असतो. वरकरणी सोपं वाटत असलं तरी आपोआप काही होत नसतं. कोणीतरी झिजलंच असेल की त्यासाठी. माझं पक्क ठरलं, इंजिनिअरिंगमध्ये सगळ्यांच्या पुढे जाऊन काम करायचं. कितीही मेहनत घ्यावी लागली तरी चालेल, पण देशात नाव काढायचं. आज आपल्याकडे 778 इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत. कोणी हा विचार केला असेल भारतामध्ये येत्या काळात इंजिनिअरिंग क्षेत्राला मोठे महत्त्व प्राप्त होणार आणि त्यात माझ्यासारख्या तेव्हाच्या अनेक विद्यार्थ्यांना तेवढ्याच योग्यतेचे शिक्षण द्यावे लागणार. माझ्या अजाणतेपणी माझ्या कल्याणाचा विचार करणारं कोणीतरी आहे ह्याची मला जाणीव आहे. यातील शेकडो विद्यार्थ्यांच्या सोबत मीही सामील झालो. नवनिर्मितीची आस असेल तर सगळं शक्य असतं. 1984 साली जेव्हा देशाने संगणक क्रांतीची हाक दिली तेव्हा तिला महाराष्ट्राकडून आवश्यक तो प्रतिसाद मिळाला नसता तर आज या स्क्रीनवर आपण हा व्हिडिओ पाहू शकलो असतो. कोणीतरी देशातील तरुणांचे भविष्य डोळ्यासमोर ठेवून आमच्या समोर ही कम्प्युटर स्क्रीन येऊ दिली. तिच्यावर आजकालची टेक्नोसावी मंडळी कालपर्यंत अशक्य वाटणाऱ्या गोष्टी एखाद्या चमत्काराप्रमाणे वास्तवात उतरवतात तेव्हा वाटतं बरं झालं. आपण शिकावं, मोठं व्हावं यासाठी कोणीतरी पाठपुरावा केला. ते संगणक क्रांती ते आता येऊ घातलेल्या AI क्रांतीपर्यंत आम्हा विद्यार्थ्यांच्या हाती कीबोर्ड देणारं कोणीतरी होतं. जर आमच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत ती कम्प्युटर शिकवणारी बस येत नसती तर माझ्यासारख्या शेतकऱ्याच्या पोराला कधी कोणी या कम्प्युटरला हात लावू दिला असता? मला शंका आहे. अखेर इंजिनियर झालो आणि संधींचे सगळे दरवाजे उघडले. अर्थात हुशार आणि लायक होतो म्हणूनच संधी आपोआप माझ्याकडे चालून येत होत्या. कोकणात रायगड येथे केमिकल, पेट्रोकेमिकल इंडस्ट्रीज आल्या. सरकारच्या इरिगेशन कामांसाठी तसेच शहरे विकसित होण्यासाठी सिव्हिल इंजिनियर्सची मोठी मदत झाली. चाकण येथे ऑटोमोबाईल आणि इतर इंडस्ट्रीजसाठी आमचे मेकॅनिकल इंजिनियर मेहनत घेऊ लागले. 10 दिशांनी प्रगतीचे वारे घुमू लागले. बदलत्या जगामध्ये मी जागतिकीकरणाच्या या रहाट गाडग्यात मागे राहू नये म्हणूनच कदाचित आपल्या पुण्याजवळच हिंजवडीला IT पार्क नावाची नवी संकल्पना कानावर आली. तशी तेवढी जमीन उपलब्ध करून देणे, केंद्र सरकारकडून परवानग्या आणणे, स्थानिक साखर कारखानदार यांचे जागा देण्यासाठी मतपरिवर्तन करणे वरवर सोपी दिसणारी प्रक्रिया आतून फार जटिल असते. पण इरादा पक्का असेल तर अशक्यही शक्य करण्याची आपली परंपरा. मी नेहमी विचार करतो आपण किती नशीबवान. देशातील अत्यंत महत्त्वाचे IT, मेकॅनिकल, सिव्हिल क्षेत्राचे केंद्रस्थान आज पुण्यात, मुंबईत, संभाजीनगर येथे आहे. देशभरातून माझ्यासारखे अनेक पुण्यात येतात. पण मला मात्र कुठेही बाहेरच्या प्रांतात जावे लागत नाही. जर तेव्हा कोणी योग्य पाऊल उचलले नसते, आपली शहरे जर तशीच उपेक्षित राहिली असती तर मलाही कामासाठी वणवण भटकावं लागलं असतं. आजही अनेकांच्या पहिल्या वहिल्या नोकऱ्या ह्याच पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, संभाजीनगर ह्या शहरांनी आम्हाला दिल्या. पुढे आम्ही सिलिकॉन व्हॅलीपर्यंत पोहोचलो असूही पण पाया मात्र पक्का आमच्याच मातीच्या माणसाकडून झाला. प्रत्येक यशस्वी इंजिनियरचे जसे स्वप्न असते तसेच माझेही होते. स्वतःच्या क्षमतांचा आणि ज्ञानाचा योग्य वापर करून छोटासा का होईना स्वतःचा उद्योग स्थापन करून भविष्यात तो मोठा करणे.
छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्याची संकल्पना आज माझ्यासारख्या अनेक नवउद्योजकांच्या धमन्यांतून वाहते, ती प्रेरणेच्या स्वरूपात. आणि प्रेरणेला साथ लागते ती कृतीची. मी जेव्हा उद्योग क्षेत्रात येण्याचे ठरवले तेव्हा माझ्या खांद्याला खांदा देऊन संघर्ष करणारं कोणीतरी होतं. मराठवाड्यातील संभाजीनगर येथील MIDC, रांजणगाव येथील MIDC यांचा विकास प्राधान्यक्रमाने झाल्याने आमच्यासारख्या उद्योग क्षेत्रामध्ये पाय रोवू इच्छिणाऱ्यांसाठी खूप मोठा आधार झाला. नाहीतर कोणी आम्हाला जमिनी दिल्या असत्या, अर्थसहाय्य केले असते. प्रत्येक उद्योग स्थिरावण्यासाठी, मोठा होण्यासाठी लागते ते सरकारचे पाठबळ आणि भयमुक्त वातावरण. आज जातही असतील प्रकल्प राज्याबाहेर, पण कालपर्यंत माझ्यासारख्या प्रत्येक नवउद्योजकास व्यवसाय करणे सुरक्षित वाटावे म्हणून ही महाराष्ट्र संस्कृती जपलीच की कोणीतरी. प्रत्येक गोष्टीची सुरुवात करणारा आणि ती शेवटपर्यंत निभावणारा कोणीतरी एकच असतो, ज्याला स्वतःच्या पलीकडे जाऊन एक व्यापक दृष्टिकोनातून जग पाहता येतं. अशा व्यक्तिमत्वांनाच तर द्रष्टा म्हटलं जातं. आजकाल प्रत्येक क्षेत्रामध्ये नावाला, श्रेयवादाला फार महत्त्व आले आहे. पण काम हे नामासाठी नाही तर परिणामासाठी करायचे असते, परिवर्तनासाठी करायचे असते, हे जाणणारी अनेक व्यक्तिमत्वे महाराष्ट्राने पाहिली. श्री शरदचंद्र गोविंदराव पवार हे त्याच द्रष्ट्या व्यक्तिमत्वांपैकी एक. अनुभवच नाही, इतिहासही पक्का आहे माझा. मी एक स्वप्न पाहिलेलं स्वतःसाठी. मोठा झाल्यावर मी स्वयंपूर्ण असेल, शिक्षणात, नोकरीत किंवा व्यवसायात. मी कोणावरही अवलंबून नसेल. आज मी जे काही आहे, मला जाणीव आहे माझ्या प्रगतीच्या प्रत्येक टप्प्यावर कोणी माझ्यासाठी काय केलं ते. विसरलो नाही मी तुमच्याच घरातला, शिक्षणातला, व्यवसायातला आणि मनातला महाराष्ट्र बोलतोय.